तुमच्याही घरातील मंडळी जर भोपळा बघून नाक मुरडत असतील तर आजची ही खास रेसिपी तुमच्याकरिताच. कारण आज आपण दुधी भोपळ्याची अशी चमचमीत भाजी बनवत आहोत जी घरगुती साहित्यामध्ये झटपट तयार होते, पण चवीला म्हणाल तर अतिशय भन्नाट. कदाचित मी वापरलेले पदार्थच वापरून तुम्ही यापूर्वी देखील ही भोपळ्याची भाजी बनवली असेल, पण मी यामध्ये असे काही बदल केले आहेत ना, एक दोन छोट्या टिप्स वापरल्या आहेत ना, त्यामुळे या भाजीची चव अप्रतिम येते आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी काही मिनिटांमध्येच तयार होते, जास्त काही तामझाम फापट पसारा न करता. नमस्कार, मी तेजश्री खाद्यप्रेमी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत करते. चला तर मग लगेचच या भोपळ्याच्या चमचमीत भाजी या रेसिपीला सुरुवात करूया. आजची ही भाजी आपण 3 ते 4 व्यक्तींना पुरेल इतक्या प्रमाणात बनवत आहोत. त्याकरिता मध्यम साईजचा दुधी भोपळा घेतलाय, जो जास्त कोवळाही नाहीये किंवा जास्तच निबर म्हणजेच कडकही नाहीये. आता मी रेसिपी सांगत असताना बऱ्याचदा मध्ये आधे फक्त भोपळा असा उल्लेख करू शकते, कारण आम्हाला तशी सवयच लागली. असोत, आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्याकरिता भोपळा स्वच्छ धुवून घ्यायचा, देठबुडखाचा भाग कट करायचा आणि आता हा आपण अजिबात साल न काढता असाच चिरून घेऊयात. बरेच जण दुधीची भाजी करताना तिची साल काढतात, पण मी म्हणते या सालीमध्ये जर एवढे जास्त पौष्टिक घटक असतील तर का काढायची. त्यामुळे तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने देखील याचा वापर करू शकता. भोपळ्याच्या अशा थोड्याशा मोठ्या साईजच्याच फोडी करून घेतल्या, हवं तर तुम्ही छोट्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता. आता या आपण एका खोलगट टोपामध्ये काढून घेऊयात, जेणेकरून आपल्याला मिक्स करणं सोपं पडेल. आता यामध्ये फक्त भोपळ्याच्या फोडींपुरतंच म्हणजेच भाजीच्या निम्म्या प्रमाणामध्येच मीठ घालायचंय आणि 1-2 सुके मसाले. यामुळे फोडीला खूप छान अशी चव येते, कारण भोपळ्याच्या फोडी थोड्याशा पांचट असतात, त्याला हवी तशी टेस्ट नसते म्हणून. तर मी फक्त यामध्ये पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलंय आणि आता हे हलक्या हाताने अशा पद्धतीने मिक्स करून घेतेय. बघा, हातही भरवले गेले नाही आणि टोपाच्या मदतीने अगदी सहजतेने हे संपूर्ण मसाले, मीठ संपूर्ण फोडींना अगदी व्यवस्थित लागलं गेलंय. आता तुम्ही सांगा बरं, या टिप्समुळे आपला भोपळा नक्कीच चविष्ट लागेल की नाही. आता आपण भाजीच्या तयारीला सुरुवात करतोय. त्याकरिता कढाई गॅसवर चढवली. आता भाजीसाठीचं तेल ना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक वापरू शकता. तर सुरुवातीला मी 2 चमचे तेल कढाईमध्ये घातलं. तेल हलकं गरम झालं की लगेच यामध्ये घालूयात अर्धा चमचा मोहरी. मोहरी छान अशी तडतड उडायला हवी. लगेच अर्धा चमचा जिरे देखील घालायचे, हे देखील छान असे फुलले गेले. आता कढीपत्ता आणि तयार करून घेतलेल्या लगेचच या भोपळ्याच्या फोडी घालायच्या. अशा मसालेदार भोपळ्याच्या फोडी तेलामध्ये छान अशा परतवून घेतल्या की या फोडींना खूप छान अशी टेस्ट येते. आता या जरा वेळ अशाच फक्त तेलामध्येच परतवून घेऊयात, पाणी लवकर घालू नका. तर बघा, 2-3 मिनटं मी या भोपळ्याच्या फोडी तेलामध्ये छान अशा परतवून घेतल्यानंतर आता फक्त पळीभर पाणी मी यामध्ये घालते, कारण भोपळा शिजत असताना आपोआपच त्याचं पाणी रिलीज होतं, तर जास्त पाणी घालण्याची अजिबात गरज नाही आहे. झाकण ठेवून कमी गॅसवर शिजवून घेऊ. भोपळ्याच्या फोडी शिजतायत तोपर्यंत एक छोटंसं वाटण तयार करतोय. त्याकरिता 3 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि 1 चमचा कच्चे धने घेतलेत. संपूर्ण साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि अजिबात पाणी न घालता हे मिक्सरला जेवढं शक्य आहे तेवढं बारीक स्वरूपात दळून घ्यायचंय. या भाजीकरिता आपण लाल तिखटाचाही वापर करणार आहोत, त्यामुळे या वाटणामध्ये हिरवी मिरची जर अशी बेतानेच घाला. तर बघा, या स्वरूपाचं आपलं अगदी साधं आणि सोपं असं वाटण तयार झालं. आता फोडणीकडे वळूयात. तर भोपळा शिजणारी जी कढाई होती ना, ती मी शेजारच्या गॅसवर ठेवली आहे. आता ही नवीन कढाई चढवली आहे. त्यामध्ये पुन्हा एकदा 2 ते 3 चमचे तेल घालूयात. तेल हलकं गरम झालं की लगेचच पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा किंवा चवीनुसार लाल तिखट. यासोबत तुम्ही काश्मीरी लाल तिखट वापरलं तर भाजीला रंग छान येईल. माझं हे लाल तिखट घरगुती आहे, याने रंग छान येतो म्हणून मी नाही वापरलं. अर्धा चमचा काळं तिखट घातलं. आता घालूयात पाव चमचा सब्जी मसाला, यामुळे भाजीला टेस्ट मस्त येईल. आता हे सुके मसाले घालत असताना तेल एकदम कमी तापलेलं असावं आणि गॅसची फ्लेम देखील कमी असावी, एवढी मात्र नक्की काळजी घ्या. लगेचच तयार करून घेतलेलं हे वाटणही घालूयात आणि छान असं तेलामध्येच परतवून घेऊयात. आपण या तेलामध्ये सुके मसाले आणि कोरडंच वाटण घातलेलं असल्यामुळे हे करपू शकतं, त्यामुळेच सांगितलं गॅसची फ्लेम कमीच ठेवा. आणि लगेच आता कांदा देखील घालूयात, जास्त वेळ दवडायचा नाही, नाहीतर मग मसाले करपले तर मसाल्यांची टेस्ट निघून जाईल. आता 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घातला. कांदा पटकन सॉफ्ट व्हावा, परतला जावा, याकरिता चवीनुसार मीठ घातलं. पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेते आणि अगोदरच सांगितल्याप्रमाणे कांदा पटकन परतला जावा, आपले मसाले करपू नये, याकरिता यामध्ये घालूयात
अर्धा कप पाणी. अगदी थोडंसंच पाणी वापरा, जास्तही पाणी वापरण्याची अजिबात गरज नाही आहे. फक्त आपल्याला कांदा सॉफ्ट होईल इतकंच पाणी वापरायचं आहे. लगेच यावर झाकण ठेवून एकदम कमी गॅसवर हा कांदा सॉफ्ट होण्याची वाट बघूयात. तोपर्यंत आपण टोमॅटोची प्युरी तयार करून घेतोय. त्याकरिता मी एक मोठ्या साईजचा टोमॅटो मिक्सरच्या भांड्यात घातला आणि झाकण लावून हा फिरवून घेतला. तर बघा काय भारी मस्त अशा लालबुंद रंगाची आपली टोमॅटो प्युरी तयार झाली. आता काही वेळेला असं असू शकतं ना, भाजी तयार करत असतानाच नेमकी लाईट जाते. तर यावेळेला मगाशी जे तयार केलेलं वाटण होतं ना, ते तुम्ही खलबत्त्यात ठेचून घ्या आणि हा टोमॅटो किसणीने किसून घ्या. अजिबात मिक्सरचा वापर न करता, वाटण-घाटण न करता अगदी झटपट आपली ही भाजी तयार होऊ शकते. तर एवढ्या वेळामध्ये बघा आपला कांदा काय मस्त असा सॉफ्ट झाला, याला छान असं तेल सुटलंय. रंगही अगदी परफेक्ट आलेला आहे. आता लगेच यामध्ये तयार करून घेतलेले टोमॅटोची प्युरी घालूयात. यामुळे भाजीला मस्त अशी चटपटीत टेस्ट येईल आणि एकसारखं टेक्स्चर येईल. आता ही व्यवस्थित मिक्स करूयात आणि मगाशी जसं कांद्याला तेल सुटलं होतं ना, तसंच आताही सुटायला हवं इतपत हे छान असं परतवून घेऊयात. तोपर्यंत आपण हा भोपळा शिजलाय की नाही ते चेक करूयात. तर बघा फोडींचा बऱ्यापैकी रंग बदलल्यासारखा दिसतोय आणि साईजने देखील या कमी झालेल्या आहेत. आता यातील एखादी फोड तुम्ही दाबून बघू शकता. बघा किती सहजतेने दबते आणि महत्त्वाचं म्हणजे या पद्धतीने भोपळा शिजवल्यामुळे साल देखील परफेक्ट अशी मऊसूत शिजलेली आहे. त्यामुळे तुम्ही देखील यापुढे अजिबात भोपळ्याची साल न काढता या पद्धतीने वापर करा. इकडे आपली टोमॅटोची प्युरी देखील छान असं तेल सुटेपर्यंत शिजलेली आहे. आता लगेच यामध्ये घालूयात 2 चमचे दुधावरील मलाई. याऐवजी तुम्ही 2 चमचे ताजं फ्रेश दही देखील वापरू शकता, जे अजिबात आंबट नाहीये असं. आणि जर तुमच्याकडे दही, मलाई असं काही नाहीये तर स्किप केली तरी देखील चालणार आहे. कारण मी देखील स्किपच करते. आज फक्त भाजीचा थोडासा रिचनेस वाढवण्याकरिता ही मलाई वापरली आहे. आता पुन्हा एकदा 1 मिनिटाकरिता ही मलाई मी अशीच तेल सुटेपर्यंत छान अशी परतवून घेतली. ती बघा या ग्रेव्हीमध्ये पूर्णतः छान अशी मिक्स झालेली आहे. आता लगेचच यामध्ये शिजवून घेतलेल्या या भोपळ्याच्या फोडी घालायच्या. आता या भोपळ्याच्या फोडी ना अगोदरच आपण छान अशा शिजवून घेतलेल्या असल्यामुळे आता जास्त काही शिजवत बसण्याची गरज नाहीये. पण या फोडींमध्येही ग्रेव्हीचा फ्लेवर अगदी व्यवस्थित उतरावा याकरिता पुन्हा एकदा हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतोय आणि जरा वेळ परतवून घेतोय. तर तुमच्या लक्षात आलं असेल आत्ताच ही भाजी काय भारी चमचमीत दिसतीये. रंग आणि टेक्स्चर अगदी परफेक्ट आलाय. जर तुम्हाला दुधीची भाजी टिफिनकरिता द्यायची असेल तर अशीच खायला घेतली तरी देखील चालणार आहे. पण जर तुम्हाला घरी हवी असेल, थोडासा रस्सा हवा असेल तर यामध्ये गरजेनुसार पाणी घालू शकता. आता मी ही थोडीशी लपथपीतच भाजी करणार आहे, त्यामुळे अगदी जर असं म्हणजे साधारणतः पाऊण ग्लास पाणी घातलं, व्यवस्थित मिक्स करतेय तर तुम्ही बघू शकता साधारणतः इतपत या रश्श्याची कन्सिस्टन्सी मी ठेवली आहे. आता ही आपण अजिबात झाकण न ठेवता एकदम कमी गॅसवर 2 ते 3 मिनिटाकरिता शिजवून घेऊ. तर बघा 2 ते 3 मिनिटांनंतर अशा स्वरूपाची आपली दुधीची भाजी तयार झाली आहे. आपल्या या फोडी छान अशा तळाशी जाऊन बसल्या होत्या. यावरूनच लक्षात येतंय त्या अगदी व्यवस्थित मऊसूत शिजलेल्या आहेत. आता यावरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गरमागरम भाजी चपाती, भाकरी, नान, भात अशी कशासोबत देखील सर्व करायची. जबरदस्त लागते. कारण ही भाजी जर तुम्ही एकदा ट्राय केली ना तर हमखास सांगते आठवड्यातून 2 ते 3 वेळेला बनवताल एवढी ही भारी बनते. अगदी पाहुण्या रावळ्यांसाठी जरी बनवली ना तरी देखील ते बोटं चाटून चाटून खातील एवढी ही जबरदस्त आहे. तर तुम्ही आजची रेसिपी कधी ट्राय करताय कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन भाज्यांच्या आणि इतर रेसिपीज बघण्याकरिता खाद्यप्रेमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.